मनोज जरांगेंनी किल्ले शिवनेरीवर घेतलं दर्शन. किल्ले शिवनेरीवरची माती कपाळावर लावून जरांगेंची पुढे कूच. जरांगेंनी मुंबईत मोर्चा काढण्यास परवानगी दिली तर आझाद मैदानात एकच दिवस आंदोलन करता येणार. आंदोलन फक्त एका दिवसाचं नाही, बेमुदत असेल, जरांगेंचा इशारा. सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू. विखे पाटील, उदय सामंत जरांगेंशी करणार चर्चा. जरांगेंना मुंबईत जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न. जरांगेंनी आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करावी. चर्चेतून तोडगा निघू शकतो, मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. डॉक्टर बबनराव तायवाड यांच्या घरी बैठकीचं आयोजन. जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचं बॅनरमधनं उत्तर. फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपची बॅनरबाजी. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, बॅनरवर उल्लेख. नागपुरातून भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या. जुन्या आणि नव्या मेळ घालण्याचा भाजपचा प्रयत्न. विरारमधील इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत. देशासह राज्यामध्ये कांद्याचं अतिरिक्त उत्पादन. मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त. कांद्याचे दर कमालीचे घसरले. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. अकोल्यामध्ये ढगफुटीसदृश पाऊस. कपाशी, तूर आणि उडीद तर सोयाबीनचं मोठं नुकसान. जम्मूमध्ये गेल्या 24 तासात 380 मिलीमीटर पावसाची नोंद. आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू. जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये 2 दहशतवादी ठार. चिनार कॉर्प्स आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप जवळपास निश्चित. जेडीयू 102 तर भाजप 101 जागा लढवणार. चिराग पासवान यांच्या पक्षाला 20 जागा. ऋषीपंचमीनिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये अथर्वशीर्ष पठण. 35,000 महिलांचा सहभाग. खासदार सुनेत्रा पवारांचाही उपस्थिती. आज 1.5 दिवसांच्या बाप्पांना दिला जाणार निरोप. तर लालबागच्या राजाला दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठी गर्दी.